की मित्रांनो, तुम्हाला माहित असेल टोलसाठीचा नवीन नियम आलेला आहे की 3,000 रुपयांचा पास काढा आणि तुम्ही वर्षभर जे आहे ते फ्रीमध्ये टोल नाक्यावरनं क्रॉस करू शकता. अगोदर लोकांना वाटत होतं की 3,000 रुपये वर्षभरासाठी जे आहे ते काहीच नाही, आपण आरामात काढून घेऊ. परंतु मित्रांनो, ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, काही रूल्स आहेत. ह्या गोष्टी लक्षात घ्या. खरंच महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी हा फायद्याचा आहे का? कोणाकोणासाठी फायद्याचा आहे, कोणासाठी फायद्याचा नाही, हा व्हिडिओ बघून तुम्हाला संपूर्ण समजून येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3,000 रुपयामध्ये तुम्हाला फक्त 200 ट्रिप्सच मिळणार आहेत. त्याच्यानंतर तुमची जी नॉर्मल अमाऊंट आहे ती कट होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, अटल सेतू, समृद्धी हायवे ह्यावरती ही सिस्टम चालणार आहे का? ही पास सिस्टम आहे का? तर अजिबात नाही. हे फक्त NHI आणि NHE या मार्गावरच चालतील. म्हणजे नॅशनल हायवेज वरती आणि नॅशनल एक्सप्रेस वेज वरतीच ही फास्टॅगची जे पास आहेत ते व्हॅलिड आहेत. MSRDCच्या कोणत्याही टोल वरती ही सिस्टम चालणार नाही. आणि आपलं पुणे एक्सप्रेस हायवे, समृद्धी हायवे, अटल सेतू हे सगळे MSRDCच्या अंडर येतात. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा काही एक फायदा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रायव्हेट कार ओनरच याच्यासाठी अप्लाय करू शकतात. टी परमिट गाड्यांसाठी हे व्हॅलिड नसणार आहे. मग हे जे लोक नॅशनल हायवेज वरनं, नॅशनल एक्सप्रेस वेज वरनं डेली ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी ही फायद्याची गोष्ट आहे. परंतु जे लोक नाही करत, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरनं ज्यांची रनिंग आहे, अटल सेतूवरनं आहे किंवा समृद्धी हायवेवरती आहे, त्या लोकांना ह्याचा काही फायदा नाही. जास्त करून लोक कोण डेली ड्राईव्ह करतात, तर टी परमिट वाले गाड्या जास्त ड्राईव्ह करतात. परंतु त्यांच्यासाठीच ही सुविधा अजिबात दिलेली नाही आहे. मला तरी ह्याचा बेनिफिट महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी जास्त दिसत नाहीये. जे लोक नॅशनल हायवेवरती येतात त्या लोकांसाठी ह्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. ते देखील 200 ट्रिप पर्यंत. त्याच्यानंतर नॉर्मल जे काही आहे तेच लागू होणार आहे. तसं जर तुम्ही बघायला गेलं तर 200 ट्रिपसाठी पहिला वर्षभरात तुमचे 10,000 रुपये खर्च होऊ शकतो. परंतु हे 3,000 आहे. तर जे लोक जातात त्यांच्यासाठी ठीक आहे. परंतु पुणे एक्सप्रेस हायवे, अटल सेतू आणि समृद्धी हायवे ह्या रस्त्यांवरती तुम्हाला हे लागू होईल याची अपेक्षा अजिबात ठेवू नका.